आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि ही जी पत्रकार परिषद आहे ती अनेक अर्थाने महत्वाची आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जे आवाहन केलंय की पेट्रोलचा वापर कमी करा, सोने खरेदी करू नका, देशावर अनेक संकट येत्या काळात उभारू शकतात. त्यालाच अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की या वक्तव्याची थट्टा काही कोणी करू नका, कारण जगभरात अनेक देशात लॉकडाऊन लागले. हा एक त्याला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे सुनील तटकरे आणि शरद पवारांची जी भेट झाली ती भेट नक्की कोणत्या अनुषंगाने होते. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठी भूकंप होत आहेत. सुरुवातीला काय झालं की सुनेत्रा पवारांनी एक खडा टाकून पाहिला. निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नावं गायब होते. हा पहिला खडा टाकला. त्यानंतर काय प्रतिक्रिया उमटत्यात त्या पाहिलं. दुसऱ्यांदा मात्र जे आणखी एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं त्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमधील पटेल आणि तटकरे गायब होते. हा खरा तर मेसेज होता सुनेत्रा पवारांचा. यानंतर मात्र मोठा गदारोळ माजला आणि तटकरे थेट पोहोचले सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला. या भेटीमध्ये नक्की काय झालेलं आहे, दोन राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय, राज्याच्या राजकारणात आणखीन कोणता नवा भूकंप होणार आहे का, आज शरद पवार नक्की काय बोलणार आणि किती महत्वाची ही सगळी पत्रकार परिषद आहे, या सगळ्यावर आपण आता सखोल चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राचे सब एडिटर चेतन झडपे असणार आहेत. चेतन, आज 4 वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत, काय महत्वाचे मुद्दे असणार आहेत त्यामध्ये? शरद पवारांची पत्रकार परिषद ही अनेक अर्थाने महत्वाची आहे. मोदींनी जे देशवासियांना आवाहन केलं आहे की सोनं वापरू नका, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, त्या अनुषंगाने शरद पवार काही मोदींवर टीका करतात का आणि त्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी ज्या घडून येत आहेत, म्हणजे सुनेत्र पवारांनी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा वेळोवेळी नामोल्लेख टाळून, त्यांचा पदोल्लेख टाळून जो त्यानंतर ते क्लेरिकल मिस्टेक आहे म्हणाले, मात्र 2 वेळेस क्लेरिकल मिस्टेक कशी झाली हाही प्रश्न आहे आणि आज तो कळीचा मुद्दा आहे. परंतु तो सुनेत्रा पवारांनी तटकरेंना त्यांची एक प्रकारे जागा दाखवून दिल्यानंतर तटकरेंनी थेट शरद पवार यांची भेट घेतली आणि पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की हे फक्त त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट होती. हा, पण याचा टायमिंग फार महत्वाचा आहे ना. याचा टायमिंग अत्यंत फार महत्वाचा आहे. याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीत काही अंतर्गत भूकंप होणार आहे का अशी चर्चा आहे. रोहित पवार जे आहेत शरद पवार गटाचे नेते, त्यांनी 22 आमदार भाजपकडून लढतील, 22 आमदार भाजपकडून लढतील आणि पटेल आणि तटकरे त्यांचे म्होरके लढतील असं त्यांनी दावा केलाय. तर त्या अनुषंगाने ही भेट झाली आहे आणि त्या अनुषंगाने काही घडामोडी राष्ट्रवादीत घडणार आहेत याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं म्हणजे महाराष्ट्राचंच नाही दिल्लीचंही याकडे लक्ष लागलं. आपण जर फेसबुक चेक केले आणि तिथे जर शरद पवारांनी काल एक पोस्ट केलेली, ती पोस्ट जर आपण पाहिली निश्चित, त्यामध्ये काल त्यांनी बऱ्यापैकी याचा एक संकेत दिलेला होता. आपण ती पोस्टही वाचून दाखवूयात की नक्की काय शरद पवार त्या पोस्टमध्ये म्हणाले होते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस देशाला संबोधून जे काही महत्वाचे आवाहन केलेलं होतं की आता सोने खरेदी करू नका, नाहीतर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनं वापरा, आणि त्याचं अनुकरण जे आहे ते अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते करताना पाहायला मिळतात. सुरुवात पडळकरांनी केली, इलेक्ट्रिक वाहन वापरलं. त्यानंतर आज नितीन गडकरींचा पुणे दौरा होता, पालखी मार्गाची ते पाहणी करतायत आणि त्यांनी त्या पालखी मार्गाची जी पाहणी आहे ती बसमधून केलेली आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा दुचाकीवर, बुलेटवर आज आलेले आहेत आणि उदय सामंत यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांनी आपल्या कार्यालयापर्यंतचा रस्ता गाठलेला आहे. शरद पवारांची पोस्ट पाहूयात. तर काय पोस्ट होती शरद पवारांची? एक प्रकारे त्यांनी मोदींच्या आव्हानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी त्यांची भूमिका होती. कारण मध्य पूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी जे आवाहन केलं होतं आणि आपल्या देशावर किंवा एकूणच जगावर जे संकट निर्माण झालं आहे की इंधन पुरवठा कमी होतोय आणि त्या बाबतीत सर्व तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी त्या आशयाचं पोस्ट लिहिली आहे आणि एक प्रकारे मोदींच्या या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असा एक साधारण शरद पवार यांचा सूर दिसून येतो. नक्की त्या अनुषंगाने आज
शेवटी शरद पवार हे देशाचे नेते, त्या अनुषंगाने ते बोलणारच आहेत आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी आणि त्यातून देशावर जे येणारं संकट आहे त्यातून तोडगा काढावा असा एकच सूर शरद पवारने लावला होता. आता तर हा एक जर मुद्दा झाला, दुसरा मुद्दा राज्यातल्या राजकारणाचा अत्यंत महत्वाचा आहे. पटेल, तटकरे हे सुनेत्रा पवार यांना, हे या दोन नेत्यांना बाजूला करतायत का, हा मोठा एक प्रश्न आहे. कारण जय पवार आणि पार्थ पवारांची राष्ट्रीय कार्यकारिणीत एंट्री होणं आणि त्याच वेळेस सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेणं, हे नक्की कसले संकेत वाटतायत? म्हणजे आज एक मोठी बातमी म्हणावं अशी म्हणजे ती प्रकाशात आली होती की राष्ट्रवादीच्या तिजोरीवर फक्त पवार कुटुंबातील मायलेकींचा वचक असणार आहे. कारण यापूर्वी जेव्हा अजित पवार हयात होते त्यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि वायदंडे हे पक्षाचे आर्थिक व्यवहार पाहायचे, बँकिंग व्यवहार ते पाहायचे. परंतु आता पक्षाच्या सर्व बँकिंग व्यवहारापासून पटेल यांना दूर ठेवण्यात आलेला आहे. यामुळे हा पटेल यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्या अनुषंगाने आता पटेल काय भूमिका घेतात, पुढील काही काळामध्ये ते वेगळ्या, म्हणजे रोहित पवारांनी जसा दावा केला त्या अनुषंगाने काही वेगळे पाऊल उचलतात का, हे पाहणे महत्वाचं आहे. ही जर आपण कडी जर जोडली ना चेतन, ज्यावेळेस अजित पवारांचं अपघाती निधन झालं होतं त्यानंतर रोहित पवार माध्यमांसमोर आले होते आणि त्यांनी एक स्टेटमेंट त्यावेळेस केलं होतं की अजित पवार यांच्या पक्षातील काही महत्वाचे नेते, मोठे नेते हे पक्षाच्या तिजोरीवर आपलं सगळा होल्ड त्यांचा आहे आणि त्यातूनच ते सगळा त्यांचा जो खर्च आहे तो भागवतात आणि पक्षाच्या तिजोरीवरच डल्ला मारण्याचे एक पद्धतीने काम करतात, असं त्यांनी सांगितलं होतं. संकेत पटेल तटकरेंकडे त्यांचे होते आणि आज सुनेत्रा पवारांनी त्या दोघांनाही तिथून बाजूला केलेलं दिसतंय. म्हणजे त्यावेळेस जे रोहित पवार जे बोलले होते त्याच्या पडसाद आता उमटायला सुरुवात झाली असं म्हणायचं काय? अर्थातच, म्हणजे रोहित पवारांनी जो काही नेहमी ते दावा करतात त्या अनुषंगाने घडामोडी राष्ट्रवादीत घडतात असं म्हणायला हरकत नाही. आता तर हा सगळा निर्णय जर पाहिला की सुनेत्रा पवार ह्या राजकारणात नवीन आहेत, नवख्या आहेत, उपमुख्यमंत्री पद घेतले त्यांनी, पण राष्ट्रवादी ते सांभाळू शकतील का, इथपर्यंत चर्चा काही राजकीय सोकॉल्ड राजकीय पंडितांनी केल्या. पण सुनेत्रा पवारांचा हा जो निर्णय आहे त्यांना कुठेतरी महाराष्ट्राची किंवा राष्ट्रवादीतील आयर्न लेडी म्हणून पुढे यायचंय आणि आपले खमके निर्णय दाखवायचे, त्याची सुरुवात त्यांनी केली आहे का? अर्थातच, म्हणजे सुनेत्रा पवारांनी जेव्हापासून पक्षाची धुरा सांभाळली, ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हापासून त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवलेली आहे. खमकं नेतृत्व म्हणून ते उदयास आलेले आहेत आणि आयर्न लेडी म्हणून त्यांना आता राजकीय वर्तुळातून पाहिलं जातंय. आणि जे मुरब्बी राजकारणी आहेत त्यांच्या पक्षातले पटेल आणि तटकरे यांना वेळोवेळी जागा दाखवणे, त्यांना नियंत्रणात ठेवणे, त्यांचे पंख चाटणे, यामुळे राष्ट्रवादी पक्षावर एक प्रकारे एक जबरदस्त पकड त्यांनी आता तर होल्ड केलेला दिसतोय. त्या अनुषंगाने ते आता म्हणजे आपण जर पाहिलं सुनेत्रा पवारांचे निर्णय, जसं अजितदादांचं दुःखद निधन झालं त्याच्यानंतर रुपाली चाकणकर गोत्यात आला. रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप झाले अजित पवार हयात असताना सुद्धा, मात्र कारवाई काही झाली नाही. सुनेत्रा पवार यांनी ती कारवाई करून दाखवली, त्यांचा राजीनामा घेऊन दाखवला. त्यानंतर पटेल तटकरे यांना मर्यादित ठेवण्यासाठी वेळोवेळी त्यांनी मेसेज या सगळ्यातून दिले आणि त्याला क्लेरिकल मिस्टेकचं गोंडस नाव दिलं आणि त्यामुळे आपलं ते वर्चस्व दाखवतात. आज शरद पवार या सगळ्यांवर काय बोलणार हे अत्यंत पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण राष्ट्रवादीमधल्या घडामोडी, सुनील तटकरे यांची झालेली भेट आणि एकूणच हे दोन नेते जे होते पटेल आणि तटकरे ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भात आडवे येतात असं वारंवार रोहित पवार संकेत देत होते आणि त्यानंतर अचानक तटकरे हे पवारांना भेटतात आणि तो जो टायमिंग असतो त्या टायमिंग असा असतो की त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळलेला मेसेज राज्यभरात जातो आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तटकरे पवारांना भेटतात. आता शरद पवारांनी फास आवळायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय त्यांच्या टार्गेटवर असणार आहे, दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सगळं जे काही आलबेल सुरू आहे त्यामध्ये शरद पवार नक्की काय निर्णय घेणार, काय बोलणार आणि विशेषतः शरद पवार यांच्या बोलण्यानंतर महाराष्ट्रात त्याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 4 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होती, त्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा येऊयात आणि त्याचा अर्थ समजून घेऊयात. तात्पुरतं इथंच थांबूयात. धन्यवाद.